सबमिशन पर्यंत. डॉक्टर साहेब जागा किती मिळत आहेत? 40, 45, 50 जागा किती मिळत आहेत? जागा किती भेटायत हे आपल्याला काही तासांमध्ये समजतं. आजच समजणार. आज नाही, काही तासांमध्ये म्हटल्यानंतर ते 24 तास पण असतात ना. सकाळी असेल किंवा रात्री असेल, अनेक वरिष्ठ नेत्यांच्या बैठक आज देखील किंवा सकाळपर्यंत पार पडतील. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आमचे जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत यांना ही निर्णय प्रक्रिया ह्या राज्याचे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या संदर्भातली ही निर्णय प्रक्रिया ठिकठिकाणी चालू आहे. पण त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेसाठी ज्यावेळेस ते बसतील त्यावेळेस हा निर्णय निश्चितच होणार. जागा वाटपाचा तिला अजूनही कायम असताना मात्र निर्धार मेळावे असतील, निर्धार विजय निर्धार सभेचे आयोजन सुरू केलेलं आहे. नाही, त्याच्यामध्ये त्यांचाही जो त्यांची मागणी आहे ती युती संदर्भातली आहे आणि त्यांच्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमाने ते युती संदर्भातच सगळ्यांना आवाहन करतात. सर, आज ठाण्यामध्ये आज बॅनर लागलाय. ठाण्यामध्ये आज नमो भारत नमो ठाणे असे बॅनर लागण्यात आलेले आहे. कुठेतरी डिव्होर्सचं काम शिंदेच्या शिवसेनेचं काम भाजप करतो. याच्या शह काटण्याचा काही संबंध नाहीये. आमच्या एका बाजूला वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या आता अंतिम टप्प्यात आहेत. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये फक्त आता वेळीच वातावरण निर्मिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. स्वाभाविकच शिंदे साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी तर आहेच, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच पूर्ण देशात आम्ही काम करतो. त्यांचा विकसनशील चेहरा हा आमचा एक रिप्रेझेंटेशन आहे पार्टीचं फार मोठं, आणि तो आमचा पक्षाचा मतदारांना अपील करणारा एक व्यापक चेहरा आहे, व्यापक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे मतदारांपर्यंत त्वरित पोहोचणं गरजेचं आहे. मग ती युती असो, शिवसेना असो की भाजप असो, आमचे दोघांचे मिळून मान्यता प्राप्त नेतृत्व हे नरेंद्र मोदीच आहे. आणि म्हणून फक्त मोदीजींचा चेहरा टाकून आम्ही बॅनर लावले. त्याच्यामध्ये कुठे युतीचा फोटो न लावण्याचं तर भाजपच्या अन्य कुठल्याही नेत्यांचे फोटो त्याच्यात नाहीयेत. त्यामुळे ते दोघांचं मिळून आहे. या माध्यमातून एकला चलोची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला जातोय भाजपाकडून, अशी राजकीय कुजबूज तर होते ना. आता असं काही केलं, आता तुम्ही म्हटलात की त्यांचा मेळावा झाला म्हणजे काय त्यांनी लगेच एकला चलो केलं का? आता आमचे काल एक युवा मेळावा झाला वरती, आज जवळजवळ 600-700 महिला वरती जमल्या, ऑफिस कमी, हॉल कमी पडला. आत्ताच मेळावा झाला फार मोठा, प्रचंड उत्साह आहे महिलांमध्ये, प्रचंड. म्हणजे मी वर गेलो, मला असं वाटलं, मी भाष्य केलं की महिलांच्या सीट घ्याव्यात, इतका प्रचंड उत्साह आहे. महिलांचा मेळावा झाला. उद्या आमचा ओबीसी SC STचा मेळावा आहे, परवा अल्पसंख्याकांचा मेळावा आहे. आमच्या कार्यालयात 400 लोक बस आमचा हॉल आहे, आम्ही घेतोय रोजचे. आणि कार्यकर्ते मेहनत घेतली का येणाऱ्या काळात निर्मूळ होऊ शकतो, नाराज होऊ शकतात, त्यामुळे त्या संदर्भात काय तुम्ही चर्चा? आता युती झाल्यानंतर 126 प्रभागातून 126 जागांवरून आमच्याकडे अर्ज आले होते, इच्छापत्र. आता 126 जागांचे अर्ज आलेले असताना त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जर युती आज जेव्हा जाहीर होईल समजा, तर त्यातल्या लोकांची संधी जाईल तर निश्चितच आहे. परंतु निवडणूक नुसती लढणं, निवडणूक निवडून येणं हे उद्दिष्ट असतं. आणि त्याच्यामुळे अन्य कार्यकर्ते जर त्यांना संधी पक्षानेच अधिकृत दिली तर उत्तमच, पण पक्षानेच काही धोरणं आखून ती संधी जर पक्षाला देता आली नाही तर पक्ष त्या कार्यकर्त्यांचा नक्कीच भविष्यात वेगळ्या पद्धतीने विचार करतो. दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, यासाठी जागा वाटपासाठी विलंब केला जातो. नाही, तसं वाटत नाही. कारण जागा वाटप करणं एवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नसतं. कारण आपापल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अटीतटीने प्रयत्न करायला लागतो. वास्तवाचं भान ठेवून आणि वस्तुस्थितीच्या आधारावरती बोलणी करावी लागतात. आरक्षणाचा विषय पण त्याच्यात लक्षात घ्यावा लागतो. आणि त्यामुळे ती देवाणघेवाण करत असताना सद्यस्थिती असलेल्या जागा आणि तरी देखील आदला बदल या सगळ्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि कोणीच सहजासहजी जागा सोडायला तयार होत नाही. आम्हाला घ्यायचं असतात, त्यांना ठेवायचे असतात. कुठे आम्ही जास्त आहे तिथे आम्हाला ठेवायचे असतात, त्यांना मागायचे असतात. याच्यात वेळ जातो. त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. आपला राज्याचा जो पक्ष आहे अजित पवार गटाचा, त्यांची सवयी त्यांनी आज उमेदवारी अर्ज केला राजूर. तर ते वेगळं लढणं हे आधीपासून निश्चित जवळपास झालेलं आहे. तुम्ही दोघं एकत्र लढताय, ते वेगळं लढलं, किती आव्हान वाटतं. आणि त्यांनी आज जो उमेदवारी अर्ज केला त्यामुळे देखील कुठेही आपल्या शिवसेनेचं नाव कोणी देत नाही.
तर त्याबद्दल काय वाटतं बरं, किती आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं? नाही, मुळात याच्यामध्ये युतीचे जे उमेदवार आहेत ते 100 पेक्षा जास्त जागेवरती निवडून येताना आम्हाला आव्हान हे डोळ्यासमोर सगळ्याच दृष्टिकोनाने ठेवलंच पाहिजे. कोणालाही कमजोर समजण्याचं कारण नाही. पण भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांनी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमांनी माननीय मोदीजी आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, यांच्या माध्यमांनी जे केलेलं कार्य आहे आणि त्याचबरोबर संघटनात्मक शक्ती जी माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर उभी राहिलेली आहे, ठाण्यामध्ये उभी राहिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच फार मोठं यश हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना येणार आहे, याची प्रचिती आपल्याला या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण झालेली. पण असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पवार चांगल्या जागा मिळाल्या, जवळपास एक 30 ते 40 जागा तर मिळाल्या आणि त्यांचा चांगला विरोधी पक्ष जर होऊ शकत असेल, त्या विरोधी पक्ष त्याचं पद जर त्यांच्याकडे जाऊ शकत असेल तर आपल्याला काही हरकत असेल का? आणि त्याने युतीवर किंवा राज्यातल्या काही करणार नाही, ही फारच जरतरची गोष्ट आहे. आताशी अजून उमेदवारी अर्ज भरायचीच प्रक्रिया चालू आहे. तुम्ही एकदम फार त्या निकालापासून पुढच्या याच्यामध्ये गेला. मला असं वाटतं आपण आता सध्या या आहे त्या फेज मधनं पूर्ण कम्प्लीट करून पुढे जाऊ. सर, पण ह्या उमेदवार देणार का? कळवणपुरामध्ये उमेदवार देणार का? मतांचा जोडवा उमेदवारामध्ये मागण्या जाणार आताच लेले साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 126 जागेवरती उमेदवार हे इच्छुक होते आणि कार्यकर्ते हे इच्छुक आहेत. त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे सगळे ज्या ज्या ठिकाणी आपली युतीमध्ये जागा निश्चित होतील त्या ठिकाणी आम्ही उमेदवार 100% उतरवणार. सर, पण ह्या युतीच्या चर्चेमध्ये सुरुवातीपासूनच एनसीपी अजित पवार गटाला ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं ते तुमच्याबरोबर राज्य सत्तेवर आहे, पण त्यांना ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं त्यामागचं नेमकं कारण काय? मुळात त्यांनीच ही भूमिका मीडियासमोर सर्वात पहिले स्पष्ट केली होती. त्याच्यामुळे तो त्यांचा निर्णय होता, आमचा निर्णय होता. त्यांचा आकडा किती असेल महापौरपदासाठी? ते लवकरच तुम्हाला कळेल. युतीचा आकडा हा बोर्डसाठी ना 100 क्रॉस. आपकी बार 100 आपकी बार 100 पार. बार 100 पार.